नमस्कार शेतकरी मित्रांनो, परिणिती ॲडव्हान्स ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो। आज खूप दिवसातून व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो। आज आपण बघू शकता 2 नंबर आपल्या शेवगा प्लॉटमध्ये कसं एकदम छान प्रकारचं सुंदर असं सेटिंग चालू आहे। बघू शकता लहान तलवारीच्या आकाराचं आणि मधमाशीचं प्रमाण इतकं चालू झालेलं आहे, इतक्या प्रमाणात मधमाशा बागेमध्ये आले आहेत। अक्षरशः एखादं महू उठावं असं बघू शकता, एखादं मवाळ उठावं असं माशा इतक्या प्रमाणात माशा बागेमध्ये फिरत आहेत। सहज चालत तरी मधमाशांच्या आवाजाने हे बघू शकता आपण किती जवळ कॅमेरा मोबाईल घेतला आहे तरी माशी उठत नाही आहे। एका झाडावरती 15-20 मोजू शकत नाही इतक्या मधमाशा आहेत आणि त्यांचा इतका वावर बागेमध्ये वाढलेला आहे की आत्तापर्यंत एवढ्या मधमाशा कधीच आपल्या बागेत नव्हत्या एका टायमिंगला। अक्षरशः गोंगाट चालू आहे मधमाशांचा, हे बघू शकता। आणि लहान मधमाशी आणि आगीमावाची मधमाशी ह्या दोन्ही प्रकारच्या मधमाशा आहेत, दोन्ही ॲट अ टाईम। ऊन बागेमध्ये सध्या वातावरण असं आहे की ऊन पडत नाही आहे, ऊन खूप कमी आहे आणि पूर्ण आभाळ येण्याचं प्रमाण आहे। 3-4 दिवस झालं, 8 दिवस झालं जवळजवळ की आभाळच येतं आहे। थंडी कमी झालेली आहे आणि ऊन नाही कसलं, त्यामुळं सेटिंगला थोडा प्रॉब्लेम आहे। पण ह्या मधमाशांनी जर चांगलं काम केलं तर सेटिंग होऊ शकतं। जरी ऊन थोडं कमी असेल तरी सेटिंग चालूच आहे, पण अत्यंत चांगलं सेटिंग असं फुल प्रमाणात सेटिंग होऊ शकतं जर 8 दिवस चांगलं ऊन पडलं तर। अशी सध्या पोझिशन दिसते। काय फुलांचं प्रमाण भरपूर आहे, पॉलिनेशनचं काम मधमाशा एकदम जोरात करत आहेत। पण जी काळीच तापली पाहिजे, कडक झाली पाहिजे सेटिंग तयार होण्यासाठी, त्यासाठी ऊनच खूप गरजेचं लागतं। हे बघू शकता एकदम छान असं झाडावरती पांढऱ्या फुलांचं प्रमाण भरपूर आहे, मधमाशा भरपूर आहेत, मवाळासारखं मधमाशा आहेत। आणि आपल्या बागेत एक मधमाशांचं पोळंसुद्धा बसलेलं आहे, आपण ते पण दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये। आज खूप दिवसातून व्हिडिओ करतो आहे मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, शेंगांची पोझिशन कशी वाटली कमेंट करा। काल 110 किलो शेंगा काढला मित्रांनो, 100 रुपये दर भेटला आपल्याला, जागेवर दिला। अशी सुंदर कंडिशन आहे मित्रांनो। हे बघा आपलं इथं मकाचा प्लॉट, मका टाकली इथं मित्रांनो। ॲडव्हान्टा कंपनीची 751 बी वापरले, 1 एकराच्या आसपास आहे। ह्याला 2.25 बॅगा टाकलेत, म्हणजे 4 आणि 4 8 आणि 1 9 किलो बी टाकले ह्याला। हे असं कंडिशन आहे। त्याला तर मित्रांनो पाण्याचा थोडा ताण द्यावा म्हणतोय या बागेला, कारण सेटिंग चालू आहे। थोडासा पाण्याचा ताण दिल्यावरती फुलांचं शेंगामध्ये रूपांतर होण्यास जरा मदत पडेल असं वाटतंय। परवा ह्याला आपण 2-3 दिवसापूर्वी ह्याला मिलांज आणि मॅग्नेशियम सोडले मित्रांनो। मिलांज 2.25 ते 2.5 किलो आणि मॅग्नेशियम 5 ते 6 किलो सोडलेलं आहे आपण ह्या बागेला। साधारण 550च्या आसपास झाडं आहेत, 1.25 एकराच्या आसपास क्षेत्र आहे। हे बघू शकता फुलांचं प्रमाण भरपूर आहे, पण वातावरण पोषक नसल्यामुळं सेटिंग त्या मानाने होत नव्हतं। पण आता ह्या मधमाशांचा वावर 3 दिवस झालं अतिशय प्रचंड प्रमाणात मधमाशांचा वावर आहे। मधमाशांचं जरा मदत होणार आहे आपल्या
सेटिंगसाठी. फक्त उन्हाची खूप जास्त गरज आहे, कडक उन्हाची. ते ऊन सध्या पडत नाही आहे मित्रांनो. आपण बघू शकता. पहिले सेटिंग बघा मित्रांनो. झाडावर नाही म्हटले तरी आता आपण आज मोजूयाच, कधीच मोजल्या नाहीत शेंगा. या फांदीला 1 2 3 4 5 6 7 3 10 3 13 2 15 15 2 17 19 4 23 23 4 27 5 32 आणि ह्या असतील 10 धरा 42 आणि ती एक मोठी फांदी राहिली, त्याला पण 10 धरा 50 शेंगा. काही झाडांना कमी पण आहेत. एक सरासरी 40-50 शेंगा धरूया आपण. म्हणजे ह्या शेंगा आपल्या साधारण 10 ते 15 दिवसात ह्या शेंगा आपल्या तोडायला येतील. अशा एका झाडावरती सरासरी आपण 30 पकडूया. काही झाडं रिकामी पण आहेत. हे बघा, काही शेंगांची लांबी जरा कमी वाटते. पहिलाच बार आहे. मागच्या वेळेस बार पकडला होता पण तो म्हणावा असा नाही गेला. माल निघाला नाही पावसाळ्यात, खूप पाऊस असल्यामुळं. तर सरासरी 30-40 जर शेंगा पकडल्या आपण, 550 झाडं आहेत. झाडं एका झाडावरती 30-40 शेंगा म्हणजे 3-4 किलो पकडा. 4 किलो 550 झाडं, 500 पकडा. 2 टन माल मित्रांनो एक 15 दिवसात आपला हार्वेस्ट होणार आहे. त्यावेळेस दर कमीत कमी 70-80 रुपये राहण्याचा अंदाज आहे. आज 100 रुपये आहे दर. माल जरा मार्केटमध्ये चालू झाल्यामुळे दर थोडा रिवर्स येऊ शकतो, 10-20 रुपये अशी पोझिशन आहे मित्रांनो ह्या बागेची. ऊन नाही आहे कसलंच. ठीक आहे मित्रांनो, आपण जुन्या बागेचा एक वेगळा व्हिडिओ बनवूया आणि तुम्हाला त्यावेळेस आपल्या बागेत आंब्याच्या झाडाला बांधावरच्या पोळं बसलेलं ते पण दाखवतो. ठीक आहे मित्रांनो, ह्या नवीन बागेचा आपला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. कोणी आपल्या चॅनलला शेतकरी मित्रांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून बटन दाबून आपले सगळे व्हिडिओ त्यांना आधी पोचणार असं बेल आयकॉन क्लिक करा. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.